नमस्कार, मी कॉम्रेड पी.जी. गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, मी सध्या पौरादेवी येथे जगदंबा देवीच्या मंदिराजवळ आलेला आहो. धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज बसलेला आहो आणि आपल्याला माहीत आहे घराणेशाही न्यूज चॅनल हा पौरादेवी येथे गेल्या 4 ते 5 वर्षापासून सतत येत आहे आणि धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज हे आपल्या देवीच्या माध्यमातून सर्व जनतेला, समाज बांधवांना हार्दिक दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतात. मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. मित्र महाराज, जय सेवाला. जय सेवाला. दिवाळी निमित्त 2 शब्द बाईट पाहिजे महाराज आपली जनतेबद्दल आशीर्वादावर. कुलस्वामिनी माता जगदंबा, भगवान सद्गुरु सेवालाल महाराज, धर्मगुरु रामराव बापू, तमाम भारत देशे बंजारा समाजेर आजेरे दिवाळी निमित्ती शेन पोरा देवी ती याडी मर्या मारो सेवा भायारो खूब खूब आशीर्वाद स ये साले में भगवान प्रार्थना करेचा आपका घणो मोटो देशे में संकट आन पड़ोच इससे संकट दूर हो जाए, सेन सुख समाधानी हो जाए, से मनेरी इच्छा पूरी हो जाए. आसो माँ पोरा देवी थी तमाम हमार सारी समाज बंधुन माँ आती थी. दवाई रो खूब खूब शुभेच्छा देतो. जय सेवाला. महाराज, यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. महाराज, आपल्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्याला भाव दिला नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही. त्यामुळे सर्व शेतकरी, कष्टकरी या बांधव यांच्यावर मोठं संकट आहे. त्याबद्दल 2 शब्द आपल्या वतीने. हे ईश्वरी कोप आहे. देशामध्ये जे संकट आहे हे संकट दूर करण्याकरिता आम्ही देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या कास्तकारासाठी, गोरगरिबासाठी दिवाळीची भेट म्हणून काही स्वरूपात दिलेले आहे. अजून काही कमी पडले असेल तरी आम्ही दिवाळीच्या नंतर पण आपल्याला सर्व आमच्या कास्तकार बंधूंना, कास्तकारासाठी, गोरगरिबासाठी हा सरकार आहे. हा सरकार गोरगरिबाला कधी विसरणार नाही. आम्हाला हमखास खात्री आहे आमच्या गोरगरिबाचा फायदा या महाराष्ट्र सरकारकडून होतील म्हणून अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. मित्र, धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी दिवाळी निमित्त 2025च्या दिवाळी निमित्त शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सोबतच सरकारला निवेदनाद्वारे विनंती केली जनतेच्या वतीने की या सरकारने शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे, मजूर वर्गाकडे लक्ष द्यावे. त्यांना अनुदानी रूपाने काय देत असते सरकार, ते जास्तीत जास्त देण्याचे प्रयत्न करावे असं त्यांनी सुद्धा निवेदन दिलं असं त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे. मित्र, धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.